या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, कमळी रडतच दरवाजाजवळ बसलेली असते आणि त्यावेळी निंगी तिथे तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागते. ती कमळीला म्हणत असते की अगं अन्नपूर्णा आजी आपल्याला घेऊन जाण्यासाठी नाही येणार, त्यामुळे तू प्लीज चल इथून. मात्र कमळी काही तिचं ऐकत नाही. ती रडतच म्हणत असते की नाही निंगे, माझा विश्वास आहे अन्नपूर्णा आजी मला नक्की समजून घेतील आणि आता जोपर्यंत त्या इथे येत नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. इथेच गेटच्या आतमध्ये थांबून राहणार. आणि हे ऐकून निंगी काळजीत पडते. त्यानंतर आपण पाहतो की रात्र झालेली असते, पण तरीही कमळी आणि निंगी अन्नपूर्णाच्या बंगल्याबाहेरच उभ्या असतात. अन्नपूर्णा न आल्यामुळे कमळीला खूप त्रास होत असतो, पण तरीही ती मनोमन ठरवते की आता जोपर्यंत आपण आजींशी बोलत नाही, त्यांना जे काही घडलं आहे ते सांगत नाही, तोपर्यंत कुठेही जायचं नाही. पण त्यावेळी नेमकी ती अनिका त्या ठिकाणी येते आणि हसतच कमळीला म्हणू लागते की अगं तुझी ही काय अवस्था झाली आहे, तू काय आता रात्रभर इथे आमच्या घराबाहेर थांबणार आहेस का? आणि तुला काय वाटलं, तू अशी जर रात्रभर इथे थांबली तर माझ्या आजीला तुझी दया येईल आणि ती तुला माफ करेल का? तर तसं ना काही होणार नाहीये. मात्र कमळी तिला म्हणते की अनिका, मी आजींना खरं काय घडलं आहे ते सांगणार आहे आणि मुळात मी काही चूक केलेली नाहीये, तर मग मी कशासाठी घाबरू? मात्र अनिका हसतच म्हणते की तुला जर तुझ्या या इमॅजिनेशनमध्ये राहायचं असेल तर तू खुशाल राहा, माझं काही म्हणणं नाही. आणि मग ती मुद्दाम कमळीचा आणि निंगीचा अपमान करत म्हणते की मी आमच्या डॉगसाठी हे जेवण घेऊन आले होते, मात्र तो तर आता कुठे दिसत नाहीये, त्यामुळे आता हे तुम्ही सगळं खा. आणि ते ऐकून कमळीला आणि निंगीला खूप वाईट वाटतं. तर अनिका हसतच ते जेवणाचं ताट खाली पाडते आणि मुद्दाम म्हणू लागते की हे एवढंच होतं, जर तुम्हाला भूक लागली ना तर हे खालचं उचलूनच खा. आणि ती हसतच तेथून निघून जाते. आणि तिच्या वागण्यामुळे निंगी खूपच चिडते, पण कमळी तिला शांत राहायला सांगते आणि मग ती ते खाली पडलेलं जेवण उचलते आणि ते ताट डोक्याला लावून माफीही मागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अन्नपूर्णा देवळात जाण्यासाठी निघालेली असते. कमळी आणि निंगी तिच्या गाडीच्या समोर येतात. कमळी अन्नपूर्णाशी बोलण्याचा, तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करू लागते. मात्र अन्नपूर्णा तिला स्पष्टपणे सांगते की मला आत्ता तुझ्याशी बोलायचं नाहीये, तू प्लीज इथे थांबू नको. आणि मग ती सरळ देवळात निघून जाते. निंगी कमळीला समजावते की आपण हॉस्टेलवर जाऊयात, मला नाही असं वाटत की आजी तुझं काही ऐकून घेतील. परंतु कमळी म्हणते की नाही निंगे, आजींना आज माझं ऐकून घ्यावंच लागेल, माझी काही चुकी नाही आहे हे त्यांना कळायलाच हवं. आणि मग ती सुद्धा अन्नपूर्णाच्या पाठोपाठ मंदिरात जाते. इकडे अन्नपूर्णा मंदिरात आलेली असते. ती गुरुजींकडे पूजेची थाळी देते आणि मग देवी आईकडे सदानंदसाठी प्रार्थना करू लागते. ती म्हणत असते की यांनी आजपर्यंत खूप त्रास सहन केला आहे, त्यामुळे आता त्यांना कोणताही त्रास तू होऊ देऊ नको, त्यांना लवकरात लवकर बरं कर. तरी इकडे कमळी देवळामध्ये जातच असते, पण तितक्यात निंगी तिला थांबवते. ती कमळीला विचारत असते की तू इथे येऊन आता काय करणार आहे? तुला माहिती आहे ना आजी तुझं आता काही ऐकून घेणार नाही आहेत, मग कशाला उगाच हा सगळा अट्टहास? मात्र कमळी म्हणत असते की नाही निंगे, खरं काय घडलं आहे ना हे आजींना कळायलाच हवं. मी त्या तेलामध्ये काही मिसळलं नव्हतं आणि ही गोष्ट आजींसमोर यायलाच हवी. आणि मग ती सरळ मंदिरात जाते आणि तिथे ती पुन्हा अन्नपूर्णासोबत बोलण्याचा, तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र अन्नपूर्णा तिच्याशी काही बोलत नाही आणि ती मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर येते. कमळीसुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेर येते आणि मग त्यानंतर तर ती सरळ अन्नपूर्णाचे पायच पकडते, हात जोडून तिच्याकडे माफी मागू लागते. अन्नपूर्णा तिला उठवते आणि म्हणते की हे बघ कमळी, मला ना खरंच तुझ्याशी आत्ता बोलायचं नाही आहे, तू जा इथून. आणि त्यामुळे कमळी पुन्हा एकदा मंदिरात येते. देवी समोर उभी राहून हात जोडून मनाशी म्हणत असते की देवी आई, तुला सुद्धा माहिती आहे की जे काही घडलं त्यात माझी काहीच चुकी नाही आहे. आजोबांना बरं वाटावं म्हणून मी ते तेल घेऊन आले होते, त्यात कोणी काय मिसळलं, आजोबांना कसा त्रास झाला मला खरंच माहीत नाही आहे ग. पण मग त्याची शिक्षा तू मला का देतेस? आजींनी आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलंय, अगदी स्वतःच्या नातीप्रमाणे मला वागवलंय, मी देखील त्यांना आजींचा मान दिलाय. मग आता आमच्या दोघींच्या नात्यामध्ये हा असा जीवघेणा गैरसमज कशामुळे? तू या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला काहीतरी मार्ग दाखव. आणि त्याच वेळी अन्नपूर्णा पुन्हा एकदा त्या ठिकाणी येते. कमळी तिच्याकडे जाते आणि तिला म्हणू लागते की आजी, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच आजोबांना त्रास व्हावा म्हणून काही केलेलं नाहीये, मी त्यांना बरं वाटावं म्हणून ते तेल घेऊन आले होते.
त्यात कोणी काय मिसळलं मला नाही माहिती, पण अन्नपूर्णा कमळीवर विश्वास ठेवायला, तिचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. आणि त्यामुळे कमळी म्हणते की जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना, तर मग माझ्याकडे आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. आता देव देईल ती शिक्षा मला मान्य असेल. आणि मग त्यानंतर ती सरळ देवीच्या मूर्तीजवळ जाते आणि त्यानंतर ती जळता कापूर हातामध्ये ठेवते. आणि हे पाहून अन्नपूर्णाला तर धक्काच बसतो. ती कमळीला म्हणत असते की अगं हे काय चाललंय तुझं, तुझा हात भाजेल ना. मात्र कमळी ऐकत नाही. ती तो जळता कापूर हातामध्ये घेऊन अन्नपूर्णासमोर उभी राहते. पण तितक्यात निंगी त्या ठिकाणी येते आणि ती कमळीच्या हातून तो कापूर खाली पाडते आणि तिच्यावर ओरडते सुद्धा. ती म्हणत असते की कमळे अगं काय चाललंय हे तुझं, तुझी काही चूक नाहीये ना, मग तू कशासाठी स्वतःला शिक्षा करून घेतेस, आणि ते सुद्धा या अशा लोकांसाठी ज्यांचा तुझ्यावर काडी मात्र विश्वास नाहीये. अगं तू यांना कालपासून सांगण्याचा प्रयत्न करते की तू खरंच काही केलेलं नाहीये, पण यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला का नाही ना, आणि ठेवणार तरी कशा, कारण शेवटी यासुद्धा इतरांसारख्या दगडाच्या काळजाच्या आहेत ना. पण यांच्यासाठी जर तू स्वतःला त्रास करून घेतलास ना, तर ते मला अजिबात चालणार नाही. जर तुला काही झालं तर तिकडे गावाकडे सरू काकीचं आणि आबांचं काय होईल. आणि मग ती सरळ कमळीचा हात पकडते आणि त्या मंदिरातून बाहेर पडते. पण त्यामुळे अन्नपूर्णाला मात्र चांगलाच धक्का बसतो. दुसरीकडे ऋषीने कमळीची सायकल घरी आणलेली असते आणि मग त्यानंतर तो स्वतः ती सायकल दुरुस्त करायला सुरुवात करतो. आणि मग काही वेळानंतर तो कमळीची सायकल पूर्णपणे दुरुस्त करतो. तर दुसरीकडे निंगी जे काही बोललेली असते त्यामुळे कमळी तिच्यावर चिडलेली असते. ती म्हणत असते की तू अन्नपूर्णा आजींना एवढं बोलायची काही गरज नव्हती. त्यावेळी निंगी म्हणते की हे बघ कमळे, तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर, मात्र जर तुला त्रास होत असेल ना, तर ते मला अजिबात सहन होत नाही. आणि मला सांग, मी जे बोलले त्यात काय चुकीचं आहे ग. तू त्यांना कालपासून समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्यांनी एकदा तरी तुझं म्हणणं ऐकून घेतलं का, तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला का नाही ना. आणि हे बघ, माझ्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल आदर आहे, पण माझ्यासाठी तू ना माझ्या सख्ख्या बहिणी इतकीच महत्त्वाची आहे. तुला त्रास होत असेल ना, तर ते मला अजिबात सहन होणार नाही. आणि हे ऐकून कमळी रडतच निंगीला मिठी मारते. आणि मग निंगी तिला सांगते की चल आता आपण हॉस्टेलवर जाऊ, तुझा हात खूप भाजला आहे, तू आराम कर. मात्र कमळी म्हणते की नाही निंगी, आपण कॉलेजमध्ये जाऊयात, अभ्यास बुडालेला मला अजिबात चालणार नाही. तर दुसरीकडे गुरुजींनी देखील मंदिरात जे काही घडलेलं असतं ते बघितलेलं असतं. आणि मग ते अन्नपूर्णाला विचारतात की ही कोण मुलगी आहे, कारण मी हिला मगाशी मंदिरामध्ये लोटांगण घालताना बघितलं. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की तिचं जवळचं नातं तुटलं आहे, खूप त्रासात होती ती. आणि हे ऐकून अन्नपूर्णा काळजीत पडते. दुसरीकडे कमळी कॉलेजमध्ये आलेली असते आणि तितक्यात ऋषी तिची सायकल घेऊन तिच्या समोर येतो. आणि जेव्हा कमळी तिची सायकल पाहते तेव्हा तिचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ती धावतच ऋषीकडे जाते. तिला तिची ती सायकल बघून खूप जास्त आनंद झालेला असतो. ती रडतच ऋषीचे आभार मानते आणि म्हणू लागते की ऋषी सर, मला असं वाटलं होतं की माझी सायकल कधीच दुरुस्त होणार नाही, पण तुम्ही खरंच जादू करून दाखवली. तितक्यात निंगी त्या ठिकाणी येते. सायकल दुरुस्त झाली आहे हे पाहून तिलाही खूप आनंद होतो. ती देखील ऋषीचे आभार मानते. पण त्याचवेळी ऋषीचं लक्ष कमळीच्या हाताला झालेल्या जखमेकडे जातं. तो तिला त्याबद्दल विचारतो तर कमळी खोटं सांगते की हॉटेलमध्ये साफसफाई करताना मला थोडीशी जखम झाली. मात्र निंगी म्हणते की कमळे अगं कशासाठी खोटं बोलतेस तू. आणि मग ती जे काही घडलेलं असतं ते ऋषीला सांगते. आणि ते सगळं काही ऐकून त्यालाही वाईट वाटतं. तो कमळीला म्हणतो की इतकं सगळं घडलं आणि तू मला काहीच का नाही सांगितलं, आणि आत्ता तर माझ्याशी तू खोटंही बोलतेस कशासाठी. आणि त्यामुळे कमळी गुपचूप खाली मान घालते. आणि मग त्यानंतर ऋषी निंगीला सांगतो की तू ही सायकल घेऊन हॉस्टेलवर जा, मी हिच्या जखमेवर ड्रेसिंग करतो आणि मग तिला हॉस्टेलवर घेऊन येतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की सदानंद आजोबा त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. त्यांना सतत कमळीसोबत जे काही घडलेलं असतं तेच आठवत असतं. आणि तितक्यात ती कामिनी त्या ठिकाणी येते. ती हसतच म्हणत असते की काय रे वाकडतोंड्या, कशाचा विचार करतोयस तू. काल जे काही तुझ्या समोर घडलं त्यामुळे तुला खूप भीती वाटत असेल ना. आणि खरं तर भीती वाटायलाच हवी, कारण कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव. पण मला माफ करा, खरं तर मला तुला त्रास द्यायचा नव्हता. त्या कमळीला या घरातून बाहेर काढायचं होतं, कारण ती तुझ्या बायकोच्या पाठीमागे राहून मला आणि माझ्या अनिकाला खूप त्रास देत होती. म्हणून मला तिला घराबाहेर काढण्यासाठी हे सगळं करावं लागलं. आणि बघ आता शेवटी तुझ्या बायकोनेच तिला कसं या घरातून बाहेर काढलं. आणि हे ऐकून सदानंद तर खूपच चिडतो.
आणि त्या कामिनीला जाब विचारण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र त्यांना नीट बोलता येत नसते आणि त्यांची ती अवस्था पाहून कामिनी मात्र हसत असते. ती म्हणत असते की वाकड तोंड्या, तू हे जे काही घडले ते खरंच तुझ्या बायकोला जाऊन सांगणार आहेस का? आणि जर सांगायचं असेल ना तर खुशाल सांग, मीही बघते कसा सांगतोस ते. आता तर कुठे मी त्या कमळीला या घरातून बाहेर काढले, हळूहळू बघशीलच तू. मी तिला या कॉलेजमधून आणि मग मुंबईतून कशी हकलून देते ते. पण तितक्यात अन्नपूर्णा त्या ठिकाणी येते आणि ती मोठ्यानेच कामिनी असं ओरडते आणि तिला समोर पाहून ही कामिनी मात्र खूपच घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला